एक महत्वाची बातमी, वर्षभरात धामक गावाच्या पुनर्वसनाचा मुद्दा निकाली काढणार आहे. आमदार प्रताप अडसड यांनी ग्रामस्थांना हे आश्वासन दिले. धामक गावाला पुराने वेढा घातलेला आहे. आमदार प्रताप अडसड यांच्याकडून धामक गावच्या ग्रामस्थांना धीर देण्यात आलेला आहे. महत्वाची अपडेट आपण पाहतोय. अमरावतीमध्ये दृश्य आहेत. लवकरच धामक गावचं पुनर्वसन होणार आहे. वर्षभरात पुनर्वसनाचा मुद्दा निकाली काढला जाणार आहे. आमदार प्रताप अडसड यांनी ग्रामस्थांना हे आश्वासन. एकंदरीत जसं आपल्याला मी सांगितलं की 200 ते 250 मिलीमीटर पाऊस कमी वेळात एक प्रकारचा ढगफुटी टाईप वातावरण झाल्यामुळं एक अतिशय जास्त पाऊस तिथे पडला आणि पाऊस तिथे साठल्यामुळं पाणी साठल्यामुळे ते प्रेशरनी त्या ठिकाणी ते पूल आपला केविंग त्या ठिकाणी झालेला आहे. तर ते सुद्धा दुरुस्त आपण करूया. पण मेन एक जीवितहानी झालेली त्या ठिकाणी त्या व्यक्तीला गावकरी पण सांगत होते की पुलावरून पाणी आहे, तुम्ही प्रवास त्या ठिकाणी केला नाही पाहिजे. तर टू व्हीलरवर त्यांनी ते गेले आणि त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. ते डेड बॉडी पण आपल्याला आता ती सापडलेली आहे. तर आम्ही गावकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की जिथे जिथे असं पुलाची पाण्याची पातळी वाढते तिथे आम्ही आमचे स्थानिक तहसीलचे अधिकारी, तलाठी, कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी आम्ही उभे करतोय. कृपया आपण जे प्रशासनाला सहकार्य करावे, जे सूचनांचं आहे ते पालन करावं, जेणेकरून अशा प्रकारचे जीवितहानी आपल्याला टाळता येईल. सर, कालपासून नांदगाव खंडेश्वरमध्ये त्या संदर्भात इथं नागरिकांनी आज चर्चा केली आमच्या सगळ्यांशी. तर मी सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की शासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इथे आदर्श पुनर्वसनाला मान्यता दिलेली आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महत्वाचा टप्पा म्हणजे मोजणी करून जीएमआरचा, तर तोही पूर्ण झालाय. जीएमआर 1-2 दिवसात एसडी ऑफिसला जमा होईल आणि त्यानंतरची जे मग भूसंपादनाची आपल्या अधिग्रहणाची प्रक्रिया आहे किंवा पुनर्वसनाची प्रक्रिया आहे ती सगळी 100% आपण लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ. माझी जिल्हाधिकारी महोदयांनी मी विनंती केली आहे आणि शासनालाही पत्र लिहिलेलं आहे की हे पुनर्वसन तात्काळ करणं आवश्यक आहे. कारण असा यावर्षी सुदैवानं, याच्या आधी 2-3 वेळा झालं तरी जीवितहानी झाली नाही. हे सुदैवानं जमेची बाजू आहे. अंगणवाडीतील घरपोच पोषण आहाराच्या योजनेमध्ये बदल करण्यात आला. नोव्हेंबर-डिसेंबर 2026 पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा सुरू होणार आहे. बालक, गरोदर महिला, स्तनदा आणि किशोरवयीन मुलींना अधिक पौष्टिक, रुचकर आणि दर्जेदार आहार मिळावा या उद्देशाने मेनूमध्ये बदल करण्यात येणार आहे. सुधारित पोषण आहारात प्रथमच व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पदार्थाचा समावेश केला जातोय. व्हेज पुलाव सोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकिट सुद्धा दिले जाणार आहे. अंगणवाडीतील घरपोच पोषण आहारामध्ये आता सुधारणा करण्यात आल्या. नोव्हेंबर-डिसेंबर 2026 पासून या गोष्टींचा समावेश होणार आहे. मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई करण्यात आली. गांजा तस्करी प्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली. बँकॉकहून गांजा तस्करी प्रकरणी 21 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली. ट्रॉली बॅगेत अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. बँकॉकहून गांजा तस्करी करताना आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. 21 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली. ट्रॉली बॅगेत अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.